64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचा कोल्हापूर केंद्राचा निकाल जाहीर झालाय। कोल्हापूरच्या फिनिक्स क्रिएशन संस्थेच्या वसुभूमी या नाटकाने प्रथम क्रमांक पटकावला असून हायब्रिड या नाटकाने द्वितीय तर मी कुमार या नाटकाने तृतीय क्रमांक मिळवलाय। या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे। 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या कोल्हापूर केंद्रातून फिनिक्स क्रिएशन कोल्हापूर यांच्या वसुभूमी या नाटकाने प्रथम पारितोषिक मिळवले। साई नाट्यधारा मंडळ चंदगड यांच्या हायब्रिड या नाटकाला द्वितीय तर निष्पाप कला निकेतन सेवा संस्था इचलकरंजी यांच्या मी कुमार या नाटकाला तृतीय पारितोषिक जाहीर झाले। या तिन्ही नाटकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालक विभीषण चौरे यांनी दिली। कोल्हापूर केंद्रावरील प्राथमिक फेरीतील वैयक्तिक पारितोषिकांचाही निकाल जाहीर झालाय। दिग्दर्शनासाठी प्रथम क्रमांक संजय मोहिते यांना वसुभूमी नाटकासाठी, द्वितीय परसू गावडे यांना हायब्रिडसाठी तर तृतीय अभिजित फाटक यांना मी कुमार नाटकासाठी देण्यात आलाय। प्रकाशन योजनेत यश शिंदे, श्याम चव्हाण आणि राजेश शिंदे यांना प्रथम पारितोषिक मिळाले। नेपथ्यासाठी ओमकार चौगले, रंगभूषेसाठी सोनम धनुकटे, संगीत दिग्दर्शनासाठी ऋषिकेश देशमाने तर वेशभूषेसाठी डॉक्टर राजर्षी खटावकर यांना प्रथम पारितोषिक जाहीर झाले। उत्कृष्ट अभिनयासाठी रौप्य पदक प्रफुल्ल गवस यांना सूर्य पाहिलेला माणूस या नाटकासाठी तर स्नेहल बंडगर यांना मी कुमार या नाटकासाठी देण्यात आले। याशिवाय अनेक कलाकारांना गुणवत्ता प्रमाणपत्राने गौरवण्यात आले। दिनांक 10 नोव्हेंबर ते 12 डिसेंबर 2025 या कालावधीत राजश्री शाहू स्मारक भवन कोल्हापूर इथं पार पडलेल्या या स्पर्धेत एकूण 25 नाट्यप्रयोग सादर करण्यात आले। परीक्षक म्हणून मुकुंद हिंगणे, गजानन कराळे आणि प्रतिभा पाटील यांनी काम पाहिलं। सांस्कृतिक कार्य मंत्री ॲडव्होकेट आशिष शेलार आणि विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी सर्व विजेत्यांचं अभिनंदन केलंय।